पंढरपुरात माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांच्या विशेष प्रयत्नातून आम्ही घेऊन आलो आहोत थेट 50% सवलतीच्या दरात अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही. 50 इंची अँड्रॉइड टीव्ही फक्त 22,999 रुपयात. 43 इंची अँड्रॉइड टीव्ही 14,999 रुपयात. 32 इंची अँड्रॉइड टीव्ही फक्त 7,999 रुपयात. ऑफर कालावधी 11 मार्च ते 23 मार्च 2025. स्थळ क्रांती चौक, जुना सरकारी दवाखाना, पंढरपूर. आयोजक श्री विक्रम भैया शिरसट मित्र परिवार, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरातील प्रभाग क्रमांक 4 मधील गोविंदपुरा हा भाग जरी नदी काठावरील परिसर म्हणून ओळखला जात आला असला तरी हे ठिकाण उंचावर असल्यानं या ठिकाणी अपुरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं मागील काही दिवसांपासून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. यावर उपाय शोधण्याचं काम माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट हे सातत्यानं करीत आले होते. यातूनच 65 एकर परिसरातील टाकीवरून या भागास पाणी पुरवठा केला जावा यासाठी त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. मात्र मागील वर्षी महायुती सरकारनं शहराच्या विस्तारित पाणी पुरवठ्यासाठी 112 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आणि मागील काही दिवसात गोविंदपुरा, गुर्जरवाडा आदी भागात नव्यानं पाईपलाईन टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं. यातूनच येथील पाणी पुरवठा पुरेशा दाबानं होईल अशी माहिती माजी नगरसेवक विक्रम शिरसट हे देताना दिसून येत होते. हे काम जवळपास पूर्णत्वास आलं असतानाच आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये गुर्जरवाडा तसेच काळेवाडा, बोळ आदी भागात रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. गुर्जरवाडा येथील कॉन्क्रिटीकरणाचं काम हे विधान परिषदेचे तत्कालीन आमदार रमेश पाटील यांच्या निधीतून करण्यात येत असून त्यांच्याकडून या कामासाठी निधी मिळावा यासाठी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पाठपुरावा करून निधीही मंजूर करून आणला होता. आता गुर्जरवाड्यात कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला असून याबाबत माजी नगरसेवक विक्रम शिरसट व परिसरातील रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रभाग क्रमांक 4 गोविंदपुरा, गुर्जरवाडा, बारलेबोळ तसेच लकुबाई पिचाडी या परिसरामध्ये नागरिकांची समस्या लक्षात घेता सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल किंवा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या नागरिकांची गैरसोय टाळणार आहे. पावसाच्या दिवसामध्ये जे लोकांचे हे होत होते, समस्या होती, ते आता मिटणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील नागरिकांना चांगल्या पद्धतीने सुविधा या ठिकाणी मिळणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक 4 मध्ये जुनीपेठ भाग असेल किंवा जुनीपेठ परिसर असेल किंवा जय भवानी चौक असेल किंवा पाटोळे चौक असेल या प्रमुख रस्त्याच्या पण कामाला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या कामी जे काही कामं राहिले ते लवकरात लवकर मार्गी लागणार आहात.
विक्रमभैया शिरसट यांनी सांगितल्याप्रमाणे गोविंदपुरा भागातील सर्व नागरिकांची पाण्याची कमतरता मिटलेली आहे. त्याचप्रमाणे इथले रस्ते वगैरे सगळ्याची सोय चांगली झालेली आहे. त्यामुळे गोविंदपुरा भागातील नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांची सोय झाली याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. हॅलो, हे आमच्या गोविंदपुरा गुर्जरवाडा विभाग बऱ्याच दिवसापासून रस्त्याची सुव्यवस्था नव्हती. ती विक्रम भैयाच्या कालखंडात आता एकदम सुव्यवस्थित झालेली आहे. पाण्याची समस्या पूर्ण मिटलेली आहे. लाईटिंगची बी समस्या मिटलेली आहे. रस्ते तर व्यवस्थित झालेत. पावसाळ्यात जे हाल होत होते जाणे येण्याचे ते पूर्णतः व्यवस्थित झालेले आहे. भैयाचे धन्यवाद. बोला. गोविंदपुरा परिसरातील सध्या गोविंदपुरा गुर्जरवाड्यामधील काम चालू आहे आणि उत्कृष्ट काम विक्रमभाई यांनी केलेलं आहे. पाण्याची व्यवस्था, परत रस्त्याचं कॉन्क्रीटकरण, कोबा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. त्याबद्दल विक्रमभाई यांचे मेंबरचे आभारी आहोत.